प्रकल्प ठरणार आहे। म्हणजे एकीकडे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे, त्यानंतर दुसरीकडे आता हा मिसिंग लिंक, खरं तर मिसिंग लिंकचं अनेक अर्थांनी तो वैशिष्ट्यपूर्ण असा आहे। गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद केली जाणार आहे। त्या अनुषंगानं आता हे लोकार्पण पार पडलेलं आहे। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय, मिसिंग लिंकचं लोकार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर एकाच गाडीमधून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या मिसिंग लिंकवरून प्रवास करतायत। अगदी काहीच वेळापूर्वी त्यांनी या प्रवासाला सुरुवात केलेली आहे। खरं तर समृद्धी महामार्गाचं ज्यावेळी लोकार्पण झालं त्यावेळी सुद्धा असंच काहीसं दृश्य आपल्याला दिसून आलेलं होतं। मुख्यमंत्री यांच्या हाती स्टेअरिंग आहे आणि त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले आहेत, परंतु मागच्या सीटवरचा व्यक्ती हा बदललेला आहे। खरं तर समृद्धी महामार्गाचं ज्यावेळेस लोकार्पण झालं त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागच्या सीटवरती बसलेले आपल्याला दिसून आलेले होते आणि त्यानंतर आजचा हा दिवस आहे मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये स्टेअरिंग आहे, त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले आहेत। मात्र मागच्या सीटवरती आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं या तिन्ही प्रमुख नेत्यांकडून आता या संपूर्ण मिसिंग लिंकवरून प्रवास केला जातोय। त्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील या बोगद्याचं नोंद केली जाईल, कारण हा बोगदा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण असा आहे। जगातील सर्वात रुंद असा हा बोगदा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे। तर खरं तर वाहतुकीचं टप्प्याटप्प्यानं नियोजन करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला जड वाहतुकीला या मिसिंग लिंकवरून परवानगी नसेल, मात्र कालांतरानं याला देखील परवानगी दिली जाणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा हा मिसिंग लिंक आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त असा हा मिसिंग लिंक तयार करण्यात आलेला आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, खरं तर आपण काही वेळापूर्वीच याच्या वैशिष्ट्यांची चर्चा करत होतो आणि त्यानंतर ही दृश्य देखील समोर आलेली आहेत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या मिसिंग लिंकवरून प्रवास करतायत। खरं तर हीच दृश्य समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं त्यावेळी सुद्धा दिसून आलेली होती, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार त्यावेळी होते आणि आता सुनेत्रा पवार आहेत। अक्षय, मुंबई आणि पुण्यातले नागरिक खूप मिस करत असतील अजित पवारांना, कारण की या प्रकल्पामध्ये देखील निधी पुरवठा असेल किंवा इतर गोष्टी त्या अजित पवारांनी खूप मदत केलेली होती। त्यामुळे हा प्रकल्प आज साकारला गेलेला आहे। मुख्यमंत्र्यांची संकल्पना होती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MSRDCच्या माध्यमातून प्रकल्प पुढे रेटला, पण निधीची कमतरता ज्यावेळी होती त्यावेळी अजितदादांनी तो करून दिला होता। त्यामुळे ही संपूर्ण ह्या प्रकल्पाची उभारणी जी आहे ज्या निधीवर झाली तो निधी अजित पवारांनी दिला होता। म्हणूनच आज अजित पवारांच्या अनेक ठिकाणी बॅनर लागलेले दिसून येतात आणि इन्फ्रामॅन म्हणून देखील अजित पवारांची या ठिकाणी बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। आणि आज जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार जरी असल्या तरी देखील इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्री आहेत आणि आपण पाहतोय आता या बोगद्यातून सगळ्या या गाड्या बाहेर पडतायत। या गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या सीएमचा कॉन्वो आता बाहेर येताना दिसतोय। आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे